नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. आता आपण पाहू शकतो की जी जमीन चिबाडी होती, भरपूर पाणी होतं, अशा ठिकाणी आपल्याला जमिनीमध्ये जर पाहायला गेली तर हिरव्या प्रकारचा शेवाळ होता. आणि नंतर हा जो 8 ते 10 दिवसाचा जो कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये जी उघाड पडली तर अशा पद्धतीने जमिनीला भेगा पडत असतात. आणि भेगा पडून आपल्या जे पिकाला जे मुळी आहे, कवळी मुळी, त्या कवळ्या मुळ्या तुटत असतात. आणि जे अन्न प्रक्रिया मंदावते आणि मुळ्या तुटण्यामुळं त्यावेळेस झाड सलग पिवळसर पडतं आणि करपा येण्यासाठी सुरुवात होते. तर अशा अवस्थेत करायची आपण काळजी जी आहे ही महत्त्वाचं आहे. तर आता शेतकरी मित्रांनो, आता आपण जो पाहतो की आता बऱ्याच ठिकाणी जमीन ही शेवाळलेली होती आणि 8-10 दिवसामध्ये जी जमिनीचं मुळा वगैरे आहेत ह्या अशा काळ्या पडत आहेत या अशा पद्धतीने. आणि जी ह्याची जी फणी आहे, शेंगा, ही लागण्याची आता अवस्था याची सुरुवात झाली आहे. आणि ह्याच्यामध्ये लागणारे अन्नद्रव्य आहेत हे आपण पुरवठा करणं महत्त्वाचं आहे. 10-14 हे आपण एकरी 2.5 किलो या प्रमाणामध्ये सोडायचं आहे. आणि जर सोबत आपण याच्यासोबत अन्नद्रव्य देणं हे गरजेचं महत्त्वाचं आहे तेवढंच. तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्यामध्ये रूट डेव्हलपमेंट जी आहे ही फार मंदावली आहे आणि काळसर दिसत आहे. आणि जी फणी जी आहे ही कुठं साधारणतः तुम्हाला अशा पद्धतीने खालून शेंगा लागायला सुरुवात झाली आहे.